नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी केलेली आहे आळूवडी. हे बघा किती छान आणि मस्त झालेलं आहे, एकदम छान कुरकुरीत. चला तर याची कृती पाहूया. कुरकुरीत अशी आळूवडी बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत आळूचे पानं, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथं 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, थोडासा ओवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि चटणी घ्यायची आहे आपल्याला. हे बघा इथं बेसन चाळून घेतलेलं आहे मी. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया, चटणी टाकून घ्यायची आहे. हा ओवा आहे का थोडासा हातावर क्रश करून घ्यायचा आहे. त्याला सगळं मिक्स करून घेतलेलं आहे या पिठामध्ये. आता आपण थोडं थोडं नॉर्मल पाणी टाकून याला मळून घेऊया. आपल्याला घट्ट नाही करायचे, मीडियम पातळच करून घ्यायचं आहे आपल्याला हे बॅटर. खूप छान लागते आळूवडी, कुरकुरीत आणि चमचमीत छान मस्त. आळूवडी प्रत्येक जण म्हणतात आळूवडी चरचरते, तर मी सांगते त्या पद्धतीनं तुम्ही केलात तर आळूवडी चरचरणार नाही आणि प्रत्येक जण खातील, न खाणारे पण खातील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला त्यामध्ये मी ट्रिक्स सांगणार आहे काय केल्यानं आळूवडी चरचरणार नाही. हे बघा आपलं बॅटर मस्त झालेलं आहे. असं करायचं आहे आपल्याला बॅटर. हे पहा आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आळूचं पान आहे ना असं पालतं ठेवायचं आणि याच्यावरती असं बेलण्यानं थोडंसं प्रेसनं दाबून घ्यायचं. या शिरा आहेत ना पूर्ण या दबल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे आपली आळूवडी चरचरणार नाही. हे ट्रिक आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्या पूर्ण शिरा आपण अशा दाबून घेतल्या की आपली आळूवडी चरचरणार नाही. हे पहा आपले हे दाबून आपण हे प्रेस करून घेतलेलं आहे. आता यावरती आपण हे बॅटर लावून घेऊया. जास्त दाट नाही लावायचंय, मीडियम लावून घ्यायचं आहे. असं नाही केलं तरी चालेल, नुसतं त्यामध्ये लिंबाचा रस थोडासा या बॅटरमध्ये जरी टाकला तरी तुमची आळूवडी चरचरणार नाही. पूर्ण आळूवडीला असं व्यवस्थित लावून घ्यायचं. याला आपण उकडून घेणार आहोत, त्यामुळे मी एकावर एक 2 अशा आळूचे पाने यावरती लावून घेणार आहे. याच पानावरती मी दुसरं पान ठेवून घेतलेलं आहे. आता यावरती पण असंच हे बॅटर लावून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आळूवडी असं जाड पण होईल. त्यामुळे एकावर एक 2 पान लावून आपण रोल करून घेऊया. त्याचं व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे मी. आता याला मस्त असं रोल करून घेऊया. अशा पद्धतीनं मी सगळे पान लावून घेते. हे बघा अशा पद्धतीनं मी रोल करून घेतलेले आहेत. आता आपण याला उकडून घेऊया. हे बघा पातेल्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे, त्यावरती आपण ही चाळणी ठेवून घेऊया. या चाळणीमध्ये हे वड्या ठेवणार आहे मी. हे बघा मी अशा पद्धतीने हे ठेवून घेतलेलं आहे. आता यावरती आपण 10 मिनिटं झाकण मारून उकडून घेणार आहोत. हे बघा आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. आपली आळूवडी उकडलेली आहे. हे बघा आपलं छान असं उकडून झालेलं आहे. याला थोडा वेळ गार होऊ द्यायचे, मग याला पीसेस मध्ये कट करून घेऊयात. बघा आपल्या वड्या गार झालेल्या आहेत, तर आता याला आपण पीसेस मध्ये कट करून घेऊया. व्यवस्थित असं बारीक कट करून घ्यायचं, म्हणजे छान मस्त आतून कुरकुरीत होतील. अशा पद्धतीनं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, तर मी वड्या सोडून घेते. त्यामध्ये मीडियम गॅस करून हे वड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. आधी तेल गरम करून घ्यायचं, नंतर ना गॅस मीडियम करून
वड्या तळून घ्यायच्या. छान चमचमीत आणि मस्त असं कुरकुरीत होतात हे. मीडियम गॅस करून तळायचं, कारण फास्ट गॅस करून जर तळात तर ते वरच असं लाल होऊन जातं आणि मग आतून असं कुरकुरीत लागत नाही. त्यामुळे मीडियम गॅस करून तळायचं आपल्याला. आता मस्त असं लाल झालेलं आहे, एकदम छान कुरकुरीत मस्त तळून झालेलं आहे. आता हे मी काढून घेते. आता अशा पद्धतीने सगळे वड्या आपण तळून घेऊया. हे बघा, आळूवडी तयार झालेली आहे. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.